नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. वाटे गावात दाखल झाला मोठ्या प्रमाणात समाज बांधव. दिनांक 1/8/2025 रोजी 105वी जयंती निमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी वाटे गावात हजारोंच्या संख्येने समाज बांधव दाखल झाले. अण्णाभाऊ साठे यांचे सांगली जिल्हा तालुका वाळवामध्ये असणारे एक छोटेसे गाव वाटेगाव, या गावात अण्णाभाऊ साठेंचा जन्म झाला व त्यांनी फक्त 1.5 दिवसाचे शिक्षण आपल्या गावातील शाळेत घेतले आणि आपल्या आयुष्यात महान समाज जागृतीचे व एकजुटीचे काम केले. यांनी आपल्या 1.5 दिवसाच्या शिक्षणाच्या जोरावर कादंबऱ्या, पोवाडे, सिनेमा यांचा आविष्कार केला. त्यांच्या लेखणीच्या कौशल्यांचे सातासमुद्र पार कौतुक झाले आणि आज पूर्ण जग त्यांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या नावाने संबोधले जाणारे थोर साहित्यिक परत या भारतभूमीत जन्मास येणे नाही. त्यांची 105वी जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने समाज बांधव वाटेगावच्या पावनभूमीत दाखल झाले होते. त्यांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या अनुयायींनी अण्णाभाऊ साठे व्यक्त केलेली प्रतिक्रिया काय आहे, चला जाणून घेऊया. इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड. माझा एक प्रश्न तुम्हाला आहे. आता या ताईंनी मला सांगितलं लांबनं आलेले आहेत आणि ही गोष्ट खरोखर आहे की लांबनं जे लोक येतात, अण्णाभाऊंचं नाव साहित्यामध्ये अग्रसर येतो म्हणून त्यांना साहित्यरत्न म्हणलं जाते आणि त्यांची जन्मभूमी बघण्याकरिता माणसं येत असतात. परंतु आता ह्यांच्याप्रमाणे की भाई इथं सुविधा काही नाही. मग याविषयी इथल्या स्थायिक आमदाराकडनं किंवा खासदाराकडनं या बाबतीत काही लक्ष वेधित केलेलं नाही का? लक्ष वेधित केलेलं असं केलं नाही मला असं दिसून यायलं की आपल्या समाजासाठी आता आम्ही खेड्यापाड्याचे त्या करतो तर निधी येते करून काय करतो, पण इथं आपल्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. आपल्या एवढा समाज येते ना प्रत्येक गावून, तर इथं तरी एखादं बांधायला पाहिजे समाज मंदिर काहीतरी असं मोठं खेड्यापाड्यात येतात शासनाने द्यायला पाहिजे. प्रत्येक खेड्यातून आलेले एखादा व्यवस्था त्यांची राहण्याची व्यवस्था झाली पाहिजे, उशीर पाशी झाली त्यांचं फराळ पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे असं आपल्याला सरकारनं द्यायला पाहिजे. सगळ्यांनी एक आणि विषय याचा उठवायला पाहिजे. काय सांगाल सचिन भैया याविषयी? अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे हा आणि या मुद्द्याला अनुसरून मी या मुद्द्याचं ताईच्या भावनेचं समर्थन करतो. पण आपण वास्तविकता स्वीकारली पाहिजे, मूळ स्वीकारलं पाहिजे. 1969 नंतर ज्या वेळा अण्णाभाऊ आपल्याला सोडून गेले त्यानंतर या अण्णाभाऊंच्या जन्मभूमीमध्ये जो ओघ महाराष्ट्रातल्या तमाम मातंग समाजाचा, अण्णाभाऊला मानणाऱ्या इतर सगळ्या जात समूहाचा या ठिकाणी यायला पाहिजे होता, तो या प्रसंगाने आपल्याला येताना दिसला नाही. अण्णाभाऊंची उंची, अण्णाभाऊंचं महत्त्व आणि अण्णाभाऊंना दखलपात्र बनवण्यासाठी, या व्यवस्थेला अण्णाभाऊंची दखल घेण्यासाठी अण्णाभाऊंच्या अनुयायांचं फार महत्त्वाचं योगदान असतं. आज खऱ्या अर्थानं हळूहळू लोक इकडे येत आहेत आणि थोडंसं शासनाचं लक्ष यायला. तर मला या निमित्तानं सांगायचं की जर 1 ऑगस्टला महाराष्ट्रातला प्रत्येक मान उठला, जसं चैत्यभूमीला सर्व बौद्ध समाज जातो, दीक्षाभूमीला सर्व समाज जातो, आता अलीकडं धनगर समाज मोठ्या प्रमाणामध्ये चौंडीला झाला आहे. तिकडं पोहरादेवीला वाशिम जिल्ह्यामध्ये मोठ्या समाजामध्ये बंजारा समाज त्या ठिकाणी जातो. मग वाटेगाव हा 1 ऑगस्टचा वाटेगाव हा दिवस पाहिजे जेव्हा हे गाव गच्च भरत. या गावामध्ये आणि इथल्या आसपासच्या हायवेला या जायला सुद्धा वाहतूक राहणार नाही. त्या दिवशी शासनाकडे मागायची गरज पडणार नाही, आपली तात्काळ दखल घेतली जाईल असं मला वाटतं, माझी ही भावना आहे. आणि म्हणून आमचा हा सातत्यानं प्रयत्न आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक मातंग समाजाच्या व्यक्तीनं 1 ऑगस्टला वाटेगावात आलं पाहिजे असं मला वाटतं. आणि जो मुद्दा आहे इथल्या महिला भगिनींची व्यवस्था, तर आजच्या कंडिशनमध्ये ज्या पद्धतीनं आम्हाला हे सगळं ॲडजस्टमेंट करायला जमतं तेवढा प्रयत्न आम्ही आमच्या परीनं आमच्या ताकदीच्या नुसार आम्ही करत असतो.
आणि यापुढं मला वाटतं की जर असेच ताकदीनं लोक महाराष्ट्रभरातून इकडे यायला लागले तर म्हणजे मला या निमित्ताने एक गोष्ट सांगायची आहे की प्रत्येक जण आपापल्या सोयीने जयंत्या काढतात. मग अमुक गावामध्ये 200 लोकांची, अमुक गावामध्ये 200 लोकांची, असं महाराष्ट्रात जयंती निघते. या सगळ्या जयंत्या जर 1 ऑगस्टला वाटेगावात आल्या तर काय होईल? बदल होईल. मोदींना भारताच्या पंतप्रधानांना दखल घ्यावी लागते, एवढी मोठी जयंती, पण आपण ते कधी केलं नाही. म्हणून ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. ताईची भावना ही निश्चित महत्वाची आहे आणि त्याचं निरीक्षण आपण केलं पाहिजे, त्याची नोंद घेतली पाहिजे. पण आपण सगळ्यांनी मिळून असंच भविष्य काळामधल्या पूर्ण जयंत्या या वाटेगावात साजऱ्या करण्यासाठी चलो वाटेगाव 1 ऑगस्टला आपण चलो वाटेगावची घोषणा केली पाहिजे. पंढरपूरला आपण जातो देवाच्या भक्तीच्या, विठ्ठलाच्या भक्तीच्या नादाने, त्या वाटेमध्ये येणाऱ्या असंख्य अडचणींना आपण मात करतो. तसं या आपल्या अण्णाभाऊ जे विठ्ठल आहेत, आपले विचारांचे विठ्ठल आहेत, त्यांनी आपल्याला मार्ग दाखवलाय, आपल्या मनगटामध्ये बळ देण्याचं काम केलं. तर या वाटेगावातल्या विठ्ठलाकडे येत असताना आपल्याला सध्या अडचणी येणार आहेत, त्या आपल्याला सहन करायच्या आहेत. पण एक दिवस असा आणायचंय की इथं मुख्यमंत्र्यांची आणि इथल्या सगळ्या व्यवस्थेची रांग लागली पाहिजे, आम्हाला पण याच्यात घ्या. आणि ही जबाबदारी, ही सगळी भूमिका आपली असली पाहिजे, मला असं या प्रसंगाने वाटतं. म्हणजे अजूनही थोडीशी आपल्या मनामध्ये शंका आहे की अण्णाभाऊंच्या व्यतिरिक्त आपल्या समाजामध्ये जनजागृती नाही झालेली आहे, बरोबर? असं जनजागृतीचा मुद्दा नव्हता, तो एकीचा मुद्दा होता. ज्या अण्णाभाऊंना आपण आपलं दैवत मानतो त्याच अण्णाभाऊंनी असं सांगितलंय की दगडाजवळ दगड आल्याने एक भिंत तयार होते, तसं माणसाजवळ माणूस आल्याने एक समाजशक्ती तयार होते. ती समाजशक्ती इथं महत्वाची. थोडक्यात समाजामध्ये एकीकरण गरजेचं आहे. एकी म्हणजे 1 ऑगस्ट हा आमचा दैवताचा दिवस आहे आणि आम्हाला ह्या वाटेगावच्या मंदिरात यायचंय, एवढंच ठरवायचंय. जसं की महाराष्ट्रभरातील सर्व भाविक भक्त जसं आषाढी वारीला न चुकता जात आहेत, तसंच सर्व समाज बांधवांनी आज आपल्याला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सचिन भाऊने आवाहन केलंय की तमाम महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांनी 1 ऑगस्टला चलो वाटेगाव, आपण ज्या छोट्या मोठ्या प्रत्येक गावामध्ये आता जसं सचिन भाईंनी सांगितलं की 100, 50, 200, 500 लोकांच्या ज्या जयंती आपण कम्युनिटीने साजऱ्या करतो, तशा न करता आपण इथं लाखोच्या संख्येनं 1 ऑगस्ट रोजी अण्णाभाऊंना इथं अभिवादन करण्यासाठी वाटेगावमध्ये यावं, असं या ठिकाणी सचिन भाऊने आवाहन केलंय. आणि त्याचं सर्व समाज बांधवांनी दखल घेऊन इथून पुढच्या 1 ऑगस्टला सर्व महाराष्ट्रभरातील मातंग समाज बांधवांनी इथं उपस्थित राहू, हीच आम्ही या चॅनलच्या वतीने आपल्याला विनंती करतो. तसंच थांबा अभिनेता साहेब. हो यादव साहेब जावा की. यादव जाऊ पुढे, जावा पुढे, सचिन बाबू जावा की. भाई जरा माग जरा पुढे सारखा जरा. कुठनं आलात तुम्ही? कसं वाटलं तुम्हाला इथं येऊन सण्याने? आम्ही म्हणजे असं हेतान आलो, आपल्या समाजातला एवढा हिरा, की एवढ्या कादंबऱ्या, इतके पोवाडे, इतकं लोकनाट्य लिहिलं, तर आपल्याला वाटेगावला जायचं. अण्णाभाऊ साठेंचं कसं असेल, कोणतं गाव वाटेगाव असं किती लांब आहे, खूप वाटतं वाटेगाव ऐकलं. आम्हाला पण अण्णाभाऊ कळाले नाही, पण जेव्हा आम्ही त्यांचं वाचन केलं, आम्हाला त्यांच्या पुस्तकातलं ज्ञान कळालं, त्याच्यामुळं आम्हाला अण्णाभाऊच हे वाटेगाव आम्हाला गाव पाहायचं. पण इथं आल्याच्या नंतर आम्ही बघितलं, पण आलेल्या पाहुणे एवढ्या खेड्यापाड्यातून आलेले एवढे पब्लिक, आता आम्ही 20-25 लोक टेम्पो करून आलो की चला, पण आलेले एवढे पाहुणे आले, आता एका ठिकाणी बसले नाहीत का, त्यांची कोणती व्यवस्था नाही. एखादा सभा मंडप त्यांना द्यायला पाहिजे आलेल्या पाहुण्याची. त्याच्या म्हणजे सरकारनं आपल्या समाजाची व्यवस्था करायला पाहिजे, त्यांची नाश्ता पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे. सगळे आपल्या समाजाचा आदर त्याला घाला पाहिजे की आपल्या अण्णाभाऊ साठे एवढ्या समाजासाठी, कोणी प्रत्येक समाजासाठीच म्हणजे अशा पूर्ण भाषेतून त्यांनी तेवढ्या कादंबऱ्या लिहिल्या, तर प्रत्येकाच्या घराघरात झाली. तर एवढं कार्य अण्णाभाऊ साठेचं महान आहे, तर त्यांच्या या कार्याला किंमत द्यायला पाहिजे, सरकारनं द्यायला पाहिजे.